गुड मॉर्निंग. तर हा ब्लॉग मंगळवारचा आहे. तो मी आज पोस्ट करते. खूप उशीर झाला, मला एडिटिंगसाठी टाईम नव्हता मिळाला. तर मंगळवारी मी अद्वैतचं बोरनान आणि हळदी-कुंकवाचा कार्यक्रम केला. तर ब्लॉगची सुरुवात ही संध्याकाळपासूनच करते, कारण 5:30 वाजता सगळ्यांना मी बोलवलं होतं. तर असं मी छोटंसं डेकोरेशन केलं होतं अद्वैतच्या बोरनानाचं आणि ह्या प्लेट्स वगैरे सजवून ठेवल्या होत्या. छोटीशी रांगोळी वगैरे काढली आणि दिवसभर बिलकुलही टाईम नाही मिळाला मला क्लिप्स वगैरे घ्यायला, की डेकोरेशन वगैरे करताना. त्यानंतर मग सगळेजण हळूहळू जमा होते. काही जण यायचे बाकी होते, म्हणून त्यांच्यासाठी वेट चालला होता आमचा. त्यानंतर सगळेजण आले आणि मग अद्वैतचं बोरनान करून घेतलं. तर सगळ्यात पहिल्यांदा अद्वैतच्या बाबांनी आणि मी अद्वैतचं औक्षण करून त्याचं बोरनान करून घेतलं आणि मग बाकीच्यांनी एक एक करून त्याचं बोरनान केलं. आणि अद्वैत ना खरंच खूप एन्जॉय करत होता. बघत होता की माझ्या डोक्यावरती हे काय टाकत आहे, आणि तो स्वतःच गोळा करत होता सगळं चॉकलेट्स, बिस्किट वगैरे. तर सगळेजण अदर स्टेटमधले असल्यामुळे त्यांनाही सगळं हे नवीनच होतं. तर सगळेजण मला विचारत होते की हे काय आहे? का असं केलं जातं? का साजरं केलं जातं? तर त्यांना मी थोडक्यात मग बोरनानाचं महत्त्व समजून सांगितलं आणि त्यांना ते सगळ्यांना खूप आवडलं. मग त्यांच्यासाठी इडली बनवली होती. इडली आणि चटणी बनवली होती. ती सगळ्यांना सर्व्ह केली आणि तीही सगळ्यांना खूप आवडली. सगळ्यांनी पोट भरून खाल्ली आणि त्यानंतर मग हळदी-कुंकवाचा कार्यक्रम सुरू केला. हळदी-कुंकू लावून वाण दिले सगळ्यांना. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. सगळेजण जाता-जाता बोलत होते की खूप छान कार्यक्रम झाला. जर तुम्हाला आवडला असेल आपला ब्लॉग तर नक्की फॉलो करून जा. बाय बाय.